शैलेश फडसे साहेबांना मी शुभेच्छा देतो, कारण त्यांनी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त व्हावं आणि आमच्या बी शुभेच्छा आम्हाला तिथं सांगायला छाती फुगली पाहिजे की आमच्या गावाला शो होते तुमचे आयुक्त, तुम्ही काही काम असेल आम्हाला सांगा एवढी काही असेल शुभेच्छा देतो। आणि आमच्या फुले आंबेडकर पुतळ्याचं काम त्यांनी 11 वर्षापासून मागं पडलं होतं, ते साहेबाच्या मुळे मार्गी लागले आणि मी काय दोन्ही शो मध्ये कमी जास्त अंतर समजत नाही, पण दळवी साहेबांना एवढीच विनंती करतो की अर्धापूरच्या भागामध्ये जे 4 वर्षाचा अनुभव शिवसाहेबांना आहे, फडसे साहेबांना, तर त्यांचा गायडन्स त्यांनी घ्यावं। आता आमचे जे नेते आहेत माननीय आमदार अशोकराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री, हे ज्यावेळेस अधिकारी आणतात, अर्धापूरला अधिकारी आणतात किंवा नांदेडला जे अधिकारी आणतात, तर त्याचा अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास करून आणतात। जे की परदेशी साहेब कलेक्टर होते त्यांना अशोकराव साहेबांनी आणलं होतं, तर त्यांनी सगळं जिल्ह्याचा कायापालट केला। अर्धापूरसाठी फडसे साहेबांना तशाच प्रकारे आणलं आणि दळवे साहेबांचा काहीतरी इतिहास किंवा अभ्यास असेल साहेबांकडे, त्याच्यामुळे ते आपण अर्धापूरला लाभले। आणि मला वाटत नाही की फडसे साहेब आपल्यातून फार दूर गेले, कारण त्याचं कारण एकच आहे, अर्धापूर मुखेड मधून आता बागड मार्गे 26 किलोमीटर आहे, असं जरी गेलं तर 30 किलोमीटर आहे। त्यासाठी आपल्याला जी अडचण आहे आपण फडसे साहेबांना सांगू आणि फडसे साहेब यायला सांगतील। आता आमच्या नेत्यावर विश्वास आहे, चव्हाण साहेबांनी आम्हाला माणसं दिली, ते चांगले दिले आणि सगळ्यांनी कामं सांगितली, त्यामध्ये कामाला सांगितलं खेळाचं झालं, पाण्याचं झालं, सर्व केलं, पण फडसे साहेबांसारखा माणूस आणि त्याचे जे गुण आहेत, खरं तर मला ते गोष्ट आता आठवते, खटकायली ती मला, पण साहेबांना ती तवाच माफ केली मला वाटते केली पाहिजे। आता आमच्या नेत्याचं जे तुमच्या जीवन नेतृत्व असतं, ते अधिकारी चांगले लागले तर कोणी आमदार खासदार होऊ शकते, त्याच्यासाठी तुम्ही आणि दळवे साहेबांनी अर्धापूरला बायलेन्स मध्ये ठेवलं पाहिजे। हे गाव बायलेन्स आहे तुमच्या माहितीसाठी, इथं हिंदू मुस्लिम त्याला दोघांना त्यासाठी मोजक्याच लोकांचा सरकार होत आहे। आता लई लोक सगळेच बोलून गेल्यामुळे काय सांगितलं, मी तोडकं पडकं सांगतो मला स्पीच नसले, तर या ठिकाणी शिंदे आणि नांदेडचे जिल्ह्यातील आपले कलेक्टर होते, त्याचं गाईडलाईन ठेवून आमचा अर्धापूर गेल्या आम्हाला वाटलं 5 वर्ष राहतात काही दुसऱ्या इलेक्शन मध्ये। ते कसं आहे, नोकरी म्हणले की बदली आली आणि तुम्ही सुखाचे पाकरा, आज कुठं जांभळीच्या झाडावर बसतात, कधी तांबाच्या झाडावर बसतात, त्याच्यामुळे एवढं बोलतो, काही चुकलं असेल तर माफ करा आणि शुभेच्छा देतो तुम्हाला सरांना, शुभेच्छा देतो, जाणारा निरोप देतो। आणि ते मला वाटत नाही की माझ्या जिल्ह्याच्या बाहेर गेले तर जिल्ह्याच्या